वाल्मिकी रामायण भाग 12। या दोन विद्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या तेजस्वी पुत्री होत्या, ज्या श्रीराम आणि लक्ष्मणाकडे होत्या। याबद्दलची रहस्यमय कथा तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना। चारही राजकुमारच्या जन्माने अयोध्या अत्यंत प्रफुल्लित झाली। काळ गेला, ते राजकुमार हळूहळू मोठी होऊ लागले। एक दिवस दरबारात अचानक तेजस्वी महामुनी विश्वामित्र प्रकट झाले। पूर्ण सभागृह स्तब्ध। दशरथ लगेच उठले आणि म्हणाले, महामुनी, आपण मागाल ती कोणतीही इच्छा मी पूर्ण करील। पण विश्वामित्रांचा आवाज बदलला, गंभीर आणि धक्कादायक। राजन, माझ्या यज्ञात दोन राक्षस मारीच आणि सुबाहू रक्त आणि मांसाच्या वर्षाव करून विघ्न आणतात। मला तुझा पुत्र राम दे। क्षणात दरबारात मृत शांतता। दशरथाचा चेहरा पांढरा पडला। तो घाबरत म्हणाला, महर्षी, राम अजून लहान आहे। मी माझी सेना देतो, पण रामाला नेऊ नका। पण ते ऐकताच विश्वामित्र संतप्त झाले। राजन, रघुकुलात दिलेले वचन मोडतात का? हा धर्माचा अपमान आहे। त्यांच्या क्रोधाने पृथ्वी कंपित होईल। देवही भयभीत झाले। तेव्हाच वशिष्ठ पुढे आले आणि म्हणाले, दशरथा, राम सामान्य बालक नाही, तो साक्षात धर्माची मूर्ती आहे। आणि मग डोळ्यात अश्रू, हृदयात भीती। दशरथाने राम आणि लक्ष्मणाला विश्वामित्राकडे सोपवले। हीच रामाच्या जीवनातील राक्षसाविरोधातील पहिली मोहीम होती। राम लक्ष्मण हे दोघंही विश्वामित्रासोबत अयोध्येतून निघाले व शरयू तीरी आले। तिथे विश्वामित्रांनी दोघांना आचमन करायला सांगितले आणि विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला दिल्या बला आणि अतिबला या दोन अतिगूढ ताकदवर विद्या। याच्या प्रभावाने त्यांना कधीच थकल्यासारखं वाटणार नाही। झोपायच्या वेळेस अथवा बेसावध असताना त्यांच्यावर कोणी हल्ला करू शकणार नाही। आणि इथूनच सुरू झाला रामाच्या पराक्रमाचा पहिला अध्याय, जो आपण पुढील भागात बघूया। अशाच रहस्यमय कथा बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। जय श्रीराम।